बीड जिल्हा महाराष्ट्र राज्यातला जिथे 12वं ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ प्रभू वैजनाथांचं मंदिर आहे परळीमध्ये. म्हणजे ही ओळख असलेल्या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हाही म्हटलं जायचं. त्यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडल्या म्हणजे एकदम सिने स्टाईल एखाद्या आरोपीचं सरेंडर होणं पुणे पोलिसांना, त्यानंतर आता नवीन जी केस येते त्यामधनं निश्चितच असं वाटतंय की बीड जिल्हा आणि बॉलिवूड यांचं कनेक्शन नक्कीच आहे. प्रकरण आहे ते सतीश भोसले उर्फ खोक्या याचं आता नवीन प्रकरण पुढे आलेलं आहे. त्यानंतर जे प्रकरण पुढे आलं त्याचा तपास होईल त्या पद्धतीने लोक आवाज उठवतायत, ते गोष्ट मान्य. परंतु ह्यामध्ये आता जे सिने स्टाईल जी पद्धत आलेली आहे, सिने स्टाईल म्हणजे खोक्या पत्रकार परिषदेत म्हणजे पत्रकार एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मुलाखत देतो, जवळपास 20 मिनिटाची पत्रकार देतो आणि पोलिसांकडे चौकशी केली असता पोलीस त्याला अजून शोध घेत आहेत, त्याची अटक करण्यासाठी वॉरंट निघालेला आहे, परंतु त्यांना तो सापडत नाहीये. आणि ज्यावेळेस ती वृत्तवाहिनीवरती आता जी मुलाखत आलेली आहे त्यामध्ये खोक्या म्हणतोय जिथे अन्याय तिथे माझी दहशत. म्हणजे ह्या सर्व गोष्टींवर नक्कीच बॉलिवूड इन्स्पायर्ड बीड जिल्ह्यात अजूनही घटना घडतायत, त्या खरंच शर्मेच्या आहेत. म्हणजे प्रश्न हा नाहीये की तो चूक आहे बरोबर आहे, परंतु ज्या गोष्टी घडतायत त्याने निश्चितच लोकशाहीमध्ये आपण लोकशाही एक म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आपण लोकशाही मार्गाचा अवलंब केला. म्हणजे राजेशाही ज्या होत्या आधी संस्थानं जी वेगवेगळी होती तीही आता संपुष्टात आलेली आणि त्यानंतर लोकशाही सर्वांना लागू झाली आणि लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली, मग नंतर त्या सगळ्या ज्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या, ज्या गोष्टी चुकीच्या घडतील किंवा काही गोष्टींसाठी, ह्या सर्वच असताना एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्या राज्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टींना बळ देतोय आणि त्यामागे निश्चितच राजकारणी लोक आहेतच आहे, कुणीही डिनाय करून चालणार नाही. परंतु हे कितपत आपल्या भारतीय म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लोकशाहीसाठी किती घातक आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ म्हणजे तुमचे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. खोक्या उर्फ सतीश भोसले म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय की त्याच्या विरुद्ध वन्य प्राण्यांचे जीव घेतले या संदर्भात गुन्हा दाखल आहे. त्याच्या घरातनं सुकलेलं मांस जप्त करण्यात आलं होतं, गांजाही जप्त करण्यात आला होता आणि हे सर्व घडलं का तर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये तो एका माणसाला उघडं करून बॅटने मारतोय. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर एक ढाकणे पिता पुत्र आहेत, त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे, त्यांनी केलेला आहे, त्या संदर्भात त्याच्यावर अटकेचं वॉरंटही निघालेलं आहे. आणि हे सर्व चालू असताना तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांनी वाढदिवसाला त्याला दिलेल्या शुभेच्छांची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. त्यानंतर सुरेश धसही बोलले की आक्या म्हणजे जो खोक्या आहे त्याला कारवाई करा, तो एकदम साधा माणूस आहे, म्हणजे एवढा मोठा नाही की त्याला मी वाचवावं, असाच त्यांचा रोष होता आणि त्याच्यावर कारवाई होईलच, जर त्याने चुकी केली त्याला कारवाई करा, पोलिसांना त्याने सांगितलंय. ह्या सर्व गोष्टींमध्ये खोक्या गायब आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अटकेचं वॉरंट निघालेलं आहे आणि त्यानंतर तो वृत्तवाहिनीला येतो, आपली मुलाखत मांडतो, आपला मुद्दा मांडतो. आता त्या मुद्द्यामध्ये तो म्हणतोय की मी जिथं अन्याय होतो तिथं मी पुढे येतो, मी तिथे काय करतो म्हणजे त्या लोकांमध्ये माझी दहशत आहे, मी कोणत्याही गरिबाला त्रास देत नाही. पण हे सगळं चालू असताना न्यायालयाला तो मानत नाही का? न्यायावरती त्याचा म्हणजे पोलिसांवरती विश्वास नाही का? ऍक्च्युअली बीडमध्ये पोलिसांवर विश्वास ठेवा नाही ठेवा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, कारण तो आपल्यालाही पडलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात जे काही झालं इनिशियल डेजमध्ये ते बघून. सो इवन गृहमंत्र्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं की पोलिसांनी कुठेतरी तिथे कामचुकारी केली. हे सर्व असताना खोक्या जर पोलिसांना न मानता स्वतःच एक एजन्सी काढणार की मी फक्त न्याय देत राहणार, आणि ते पण न्याय कुठल्या बाजूने की चला न्यायालयीन मार्गाने दिला नेऊन, एखाद्याला इश्यू आहे तो गेला त्या प्रांत कार्यालयात गेला, न्यायालयात गेला, मिळून दिला न्याय, असं नाही की हाणून मारून हिंसा करून कसा न्याय मिळणार. आणि हे न्याय मिळवण्याची पद्धत ही कुठेतरी लोकशाहीला घातक आहे. यातनं जे आपण म्हटलो होतो की सद्दाम हुसेन ह्या गोष्टींमध्ये जे डिक्टेटरशिप येते
ती डिक्टेटरशिप कुठेतरी उभी राहते. हळूहळू प्रत्येक एरियात असे डिक्टेटर उभे राहणार की आम्हीच आमचा न्याय करू. मग ह्या न्यायालयाचा, ह्या लोकशाहीचा काय उपयोग आहे? आणि हे असे डिक्टेटर प्रत्येक याच्यात उभे राहण्याचं कारणही कुठेतरी राजकारणी लोकच आहेत. कुठेतरी तेच त्यांना कुठेतरी सपोर्ट करतात की करा करा. प्रश्न हा चांगल्या आणि वाईटाचा नाहीये. प्रश्न हा आहे की न्याय हा आपल्या लोकशाही मार्गानेच मिळाला पाहिजे. लोकशाहीमध्ये आपण ऍक्सेप्ट केलेल्या न्यायालयीन मार्गाने मिळाला तर नक्कीच फायदा आहे. तर ते पुढे कुठेतरी भविष्यात आपल्याला चांगलं राहील. जर असे प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यानुसार, आपल्या मतदारसंघानुसार जर असे डिक्टेटर न्याय करण्यासाठी लोक पुढे यायला लागली तर नक्की निश्चितच पुढे जाऊन अजून म्हणजे 20, 25, 50 वर्षात खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जायला लागू शकतं. कारण जो खोक्या आहे त्याने सांगितलंय की जिथे अन्याय तिथे मी दहशत माझी आहे त्या लोकांवरती. आणि अजूनही पोलीस त्याला, ती मुलाखत होऊन 2 दिवस झाले तरी अजून पोलीस त्याला शोधतायत. खोक्याबाईने अर्जही केलाय, अटकपूर्वासाठी जामीनही केलेला आहे. सावंत त्यांचे वकील त्यांनी सांगितले की कोणी मागू शकतं अटकपूर्व जामीन. सो याच्यावर सुनावणी होईल ती होईल. परंतु हे कुठंतरी ह्याच प्रवृत्ती पुढे जाऊन गुन्ह्याला पोषक ठरतात. हे आपण वाल्मिक कराड या प्रकरणातून बघितलेलं आहे. वाल्मिक कराड हेही समाजसेवेतच होते आधी, परंतु नंतर ते कुठंतरी जाऊन पर्सनल क्रशेस, पैसा आणि कुठेतरी अशा घटनांनंतर घडतात. निश्चितच खोक्या उलट सतीश भोसलेला न्यायालयात जाऊन म्हणजे जे काय असेल त्या पद्धतीने न्यायालय जी काही शहानिशा करून आणि शिक्षा देईल ती झालीच पाहिजे. आणि त्यात पोलिसांचा एक महत्त्वाचा रोल आहे. पोलिसांनी त्या स्तंभासारखं राहिलं पाहिजे. सो निश्चितच तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.